नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 15 तारखेपर्यंतचा म्हणजेच 15 मे पर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. आज तारीख म्हणजे उद्यापासून 4 तारीख आहे. 4 ते 15 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. प्रथमतः हवेची चक्राकार स्थिती किंवा हवेचा कमी दाब क्षेत्र कोणत्या साईडला तयार होणार आहे आणि कुठे पाऊस जास्त होणार आहे. त्याचा परिणाम आपल्या राज्यावर कोणता, किती प्रमाणात राहणार आहे, याचा थोडासा आढावा घेऊया. दक्षिण हिंद महासागरला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल साधारणतः आणि तिथे चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि चक्राकार स्थितीमुळे राज्यात वाऱ्याचं प्रमाण थोडंसं वाढणार आहे आणि त्याच्याच उलट साईडला बरोबर पश्चिम बंगालमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अ, अनेक साधारणतः कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्या क्षेत्राचा द्रोणीय स्थिती निर्माण होऊन पूर्वेकडून एक बाष्पयुक्त वारे परत राज्यात यायला सुरुवात होणार आहे. चक्राकार स्थिती दोन्ही साईडला असल्यामुळे बाष्पयुक्त वारे आणि त्याची बनणारी द्रोणीय स्थिती ह्या भागात ज्या भागात तयार होईल त्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शक्यतो हा भाग म्हणजे कर्नाटकचा दक्षिण म्हणजे संपूर्ण कर्नाटक आणि छत्तीसगड आहेत. परत इकडे संपूर्णतः पूर्व भारत आणि इकडे उत्तर भारत, ईशान्य भारत, ब जम्मू काश्मीरपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. 15 तारखेपर्यंत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागातून ढगाळ हवामान आणि पावसाची स्थिती निर्माण होणार आहे. आणि तो भाग म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर संपूर्णतः कोकणपट्टी, घाट परिसर म्हणजे संपूर्णतः पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण साईड आणि परत विदर्भ, मराठवाड्याची बाजू, संपूर्ण मराठवाड्याची बाजू आणि विदर्भ साईड ह्या साईडहून पावसाचा जोर हलका स्वरूपात किंवा हलका मध्यम स्वरूपात राहणार आहे. अ, ज्यावेळी द्रोणीय स्थिती होती निर्माण, कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. परंतु जिथं कमी दाबाचं क्षेत्र किंवा वाऱ्याचा प्रभाव जास्त असणार आहे, तिथं अंशतः गारपीट होईल आणि तिथून पुढे काही भागात वाऱ्याची स्थिती प्रबळ असल्याने वादळी वारेसुद्धा निर्माण होणार आहे. हा पाऊस 15 तारखेपर्यंत पडणार आहे आणि 15 तारखेच्या पुढेही पडेल. पण 15 तारखेपर्यंत भाग बदलत संपूर्ण राज्यातून पाऊस हलका असा किंवा हलका मध्यम होणार आहे. जास्त मुसळधार होणार नाही. झाला तर राज्याच्या पश्चिम साईडला कोकणपट्टीत थोडासा होईल आणि दक्षिण साईडहून सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा या भागातून पावसाचा जोर अ, उत्तर भागापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर बीड, नांदेड या मराठवाडा भागात सुद्धा बऱ्यापैकी चांगला राहणार आहे आणि विदर्भ पट्ट्यात संपूर्णतः पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हा पण भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेच रोजचे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला आणि रोजचे आता जी पावसाची निर्मिती होईल त्याची अपडेट 24 तासात कोणत्या दिशेला पाऊस असणार आहे, हा रोजचा व्हिडिओ साधारणतः 7 तारखे म्हणजे येत्या 2-3 दिवसापासून टाकण्यास सुरुवात करेन. तुम्ही आता चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. एवढं लक्षात ठेवा की पश्चिम बाजूने घाट परिसर आणि दक्षिण बाजूने पावसाची शक्यता जास्त आहे. एवढं आपल्या लक्षात राहू द्या आणि हा पाऊस भाग बदलत ईशान्य महाराष्ट्राकडे सरकणार आहे. तिथून परत कमी दाबाचं क्षेत्र जर जास्त वाढलं, तर त्याचा हा भाग संपूर्णतः उत्तर मध्य महाराष्ट्रात महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत सरकण्याची शक्यता आहे. तर पावसाचा जोर थोडासा हलकासा राहील, पण स्थानिक वातावरण बळ झालं तर त्या उत्तर भागातून पाऊस राहण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, मालेगाव, जळगाव या पट्ट्यातून राहण्याची शक्यता आहे. ज्या त्यावेळी 24 तासाचा हवामान अंदाज देत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.